नाशिक महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेलं असलं आणि महापौर पदासाठीचा मार्ग देखील भाजपसाठी मोकळा असला तरी शिंदेंच्या शिवसेनेनं आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीनं सत्तेमध्ये आमच्या सोबत यावं असा प्रस्ताव भाजपच्या वतीनं या दोन्ही पक्षांना देण्यात आलेला आहे। आपल्यासोबत भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार आहेत। आपण एकीकडे स्पष्ट बहुमत आपल्याला आहे, महापौर पदासाठी कुठलीही अडचण नाही आहे, असं असताना शिंदेंच्या शिवसेनेला प्रस्ताव देण्यात आलेला आहे, काय कारण आहे? शिंदेंच्या शिवसेना आणि अजितदादा पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर दर महिन्याला आम्ही एकत्र बसत असतो। आत्ताही 3 दिवसापूर्वी आम्ही एकत्र मीटिंग झाली आणि त्यांना असं सांगितलं की राज्यात आणि देशात जर आपण एकत्र आहे तर नाशिक महानगरपालिकेतही आपण सत्ताधारी गटाबरोबर असावं अशी त्यांना मी इच्छा व्यक्त केलेली। पण आपल्याला जर स्पष्ट बहुमत आहे तर आपण त्यांच्याकडे असा प्रस्ताव घेऊन जाण्याचं काय कारण? आपल्याला जरी स्पष्ट बहुमत असलं तरी राज्यात आणि केंद्रात जर बरोबर काम करताय हातात हात घालून, तसंच नाशिक महानगरपालिकेतही जर हातात हात घालून एकत्र काम केलं तर चांगलं राहील असं मला वाटलं, म्हणून त्यांना सांगितलं। पण मग या प्रस्तावाला त्यांच्याकडनं काय सकारात्मक उत्तर आहे का काय नेमकं सांगतायत? आज वर्तमानपत्रात वाचण्यात आलं माझ्या की सन्मानजनक काही जर झालं तर आम्ही विचार करू असं त्यांच्या वर्तमानपत्राच्या बातम्यांवरून वाचलेलं आहे। परंतु जे काही ठरेल समजा तर ते प्रदेश नेते तिन्ही ठरवतील, परंतु त्या उपरही त्यांनी आमच्याबरोबर राहावं ही इच्छा आम्ही व्यक्त केलेली। पण सन्मानजनक जर पद मिळाले तर नक्की आम्ही विचार करू असं शिवसेनेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे। मात्र अजितदादांच्या राष्ट्रवादीचा जो तिढा आहे तो आता आणखी वाढला आहे, गुंतागुंत वाढली आहे, त्या संदर्भात काय? तो तिढा 1-2 दिवसात सुटेल आणि नैसर्गिकरित्या निवडून आलेले जे नगरसेवक आहे त्याप्रमाणे बलाबलानुसार त्यांना ते पदे मिळणारच आहे, परंतु विरोधात बसण्यापेक्षा सत्ताधारी बाकावर बसा अशी त्यांना विनंती केलेली। या संदर्भामध्ये तुम्ही जो दिलेला प्रस्ताव आहे त्याला आपल्या वरिष्ठ नेत्यांचा ग्रीन सिग्नल आहे? शेवटी जर कुठं पदांची जर काही तडजोड नसेल आणि ते जर सत्ताधारी बाकावर बसत असतील तर तो आनंदच होईल। आपण बघतोय की सुनील केदार यांनी अत्यंत स्पष्टपणे आपली भूमिका मांडलेली आहे। भाजपकडून या दोन्ही पक्षांना खरं तर सत्तेत सहभागी व्हावा असा प्रस्ताव देण्यात आलेला आहे। अर्थात या पक्षांनी देखील सांगितलं आहे की सन्मानजनक जागा जर आम्हाला मिळाल्या, पदं मिळाले तर निश्चितपणे विचार केला जाईल। मात्र या सगळ्या प्रकरणानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेकडून आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून नेमका कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळतोय हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।